नमस्कार मित्रांनो. शिवात्मा हेल्थकेअर जेजुरी, शिवात्मा फिटनेस या दोन्हीही विषयावर आपण सातत्यानं यूट्यूब चॅनलवर बोलत असतो. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण जनतेमध्ये आरोग्यविषयक ज्या पण काही समस्या आहेत तर त्यांना मोफत मार्गदर्शन आणि एक टिप्सचा चॅनल म्हणून आपण त्या ठिकाणी आपला चॅनल सुरू केलेला आहे. तर आज आपल्या चॅनलला कंप्लीट 1 वर्ष झालं. 29 डिसेंबर 2024 रोजी आपण पहिली पोस्ट केली होती आणि पहिला व्हिडिओ आपला प्रसारित झाला होता. 1 वर्षामध्ये आपल्याला 6,832 व्ह्यूज मिळाले. टोटल चॅनलला सबस्क्रायबर झालेत 103. फक्त 103 लोकांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला आहे. लक्षात येत नाही का? आपले 29 व्हिडिओ आहेत. 29 व्हिडिओपैकी मला वाटते 2 ते 3 व्हिडिओज असे आहेत की 3 अंकी व्ह्यूज झाले नाहीत, नाही तर सगळे 3 अंकी व्ह्यूज झालेले व्हिडिओ आहेत. तर जास्तीत जास्त लोकांना हीच विनंती राहील की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण ह्या सगळ्या आरोग्य टिप्स मोफत आपल्या मोबाईलवर मिळवा. तर आपण चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे. आपल्याला सगळ्या टिप्स मोफत विविध विषयाचे मिळतील. तर आज आपण पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि ह्या नवीन विषयामध्ये आजचा विषय हा असणार आहे, थंडी खूप आहे. यावर्षी पाऊस जास्त काळ होता. दिवाळीनंतर 1-2 पाऊस झाले आणि त्यामुळं थंडी पण जास्त आहे. तर ह्या थंडीमुळं हार्ट अटॅकचा धोका वाढलेला आहे, हृदयविकार. आणि ह्या हृदयविकारामुळं लोक आसपास आपण पाहतोय. माझा एक व्हिडिओ मागचा तुम्ही जर पाहिला तो प्रसारित झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 3 लोकांची बातमी माझ्या स्वतःच्या कानावर आली की ज्या लोकांना हृदयविकार झाला. त्यामध्ये तालुक्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय दिलीपबाबा यादव साहेब, समाजकारणाला खूप मोठं व्यक्तिमत्व हरपलं. हृदयविकार बघा तुम्ही, लक्षात घ्या. आमचे मित्र आप्पासाहेब कारंडे यांचे फौजी आहेत, त्यांचे साहेब आर्मी जवान होते. त्यांचे पण वैयक्तिक लेवलला फिटनेस असणारच ना आर्मीतला माणूस, पण त्यांना पण हार्ट अटॅक आला. आणि आमचा मित्र संतोष लिंबरकर ह्याचा मित्र वाघमारे, वयाच्या 26व्या वर्षी तो युवक हार्ट अटॅकने गेला. आपला व्हिडिओ प्रसारित झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या लोकांना त्रास झाला हार्ट अटॅकचा. लक्षात घ्या. आपण सातत्याने सांगतो आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. आता हे 3 लोकांकडं आपल्या फिटनेससाठी पैसे नव्हते का? ते 4-5 हजाराचं किट घेऊ शकत नव्हते का? असं नाही. फक्त कुठंतरी दुर्लक्ष आरोग्याकडं होतं आहे का हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. आपण कुठे आहे? सगळं इथंच राहणार आहे. तुमचं स्वतःचं करिअर बनवत असताना आरोग्याला खूप मोठं महत्त्व आहे, हे तुम्ही समजून घ्या. त्यामुळंच आपण हा विषय निवडला आहे, थंडी आणि हार्ट अटॅक. थंडीमुळे हार्ट अटॅकचा धोका नक्की काय आहे, का होतो, हा विषय मित्रांनो आज आपण समजून घेणार आहे. मी माझी ओळख करून देतो. मी श्रीकांत राणे, शिवात्मा हेल्थकेअर. हे जे आपलं हेल्थकेअर आहे तर आपण न्यूट्रिशन देऊन लोकांना फिटनेसमध्ये आणतो. तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे. तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करू. आजचा विषय आहे थंडीमुळे हार्ट अटॅकचा धोका का वाढतो. त्यात सर्वात महत्त्वाचा विषय आहे की थंडीमुळं रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. लक्षात घ्या. रक्तवाहिन्यांची जी काही रुंदी असते ती आकुंचन पावतात. का आकुंचन पावतात? तर उष्णता साठवून ठेवण्यासाठी त्या रक्तवाहिन्या अरुंद होतात. अरुंद झाल्यामुळं होतं काय? रक्तदाब वाढतो. लक्षात घ्या. 6 पदरी रस्ता पुढं गेल्यावर 2 पदरीच होतो आहे. तुम्ही ह्या जर आता आपण ह्याच बायपासचं आपण लक्षात घेऊ. बारामतीवरून येणारे वाहनं जेजुरीवरनं, सासवडवरनं हडपसरला पुण्याला जातात. म्हणजे साधारणतः आपण पुणे-बारामती हा रस्ता जर घेतला तर आता रस्ता 6 पदरी झाला आहे. आणि फुरसुंगीच्या पुलाच्या तिथं काय होतं आहे? 6 पदरी रस्ता तिथं होतो आहे 2 पदरी. ट्रॅफिक होतं आहे का नाही? होतं आहे का नाही तुम्हीच सांगा. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ह्या थंडीत जर अरुंद झाल्या काही ठिकाणी तर तिथं काय होणार आहे? जशी वाहनांची गर्दी होती, ट्रॅफिक जाम होतं, तसं रक्तपेशींची गर्दी होती आणि पुढं रक्त जात नाही. हृदयाला जर रक्त नाही मिळालं तर त्याला काय होतं आहे? अटॅक येतो आहे. ते जसे पाण्यामध्ये आपण मोटर टाकतो, छोटीशी मोटर तुम्ही लक्षात घ्या, किंवा मोठी मोटर, तिला जर पाणीच नाही मिळालं तर ती जास्त वेळ चालू शकत नाही. 10-15 मिनटं चालते पण नंतर ती गरम होऊन बंद पडते. अगदी हृदयाचं तसंच आहे. शरीराला रक्तपुरवठा करणारी ती एक मोटरच आहे. फक्त ह्या मोटरला काय लागतं? पाणी लागतं आणि करंट लागतो. तर आपल्या हृदयाच्या मोटरला काय लागतं? श्वास लागतो. करंट म्हणजे श्वास, ऑक्सिजन रक्तातला, आणि त्याला रक्त लागतं तरच ते पुढं चालेल ना. ड्रायला तर नाही चालू शकत. लक्षात घ्या.
म्हणून आपण काय केलं पाहिजे, हृदयाची काळजी घेतली पाहिजे. आता 3च आजार महत्त्वाचे आहेत. कॅन्सर होतोय लोकांना, स्ट्रोक येतोय. स्ट्रोक म्हणजे काय, इकडं हृदयाकडे आला तर हृदयविकार आणि मेंदूमध्ये झाला तर स्ट्रोक आणि त्याने पॅरालिसिस होतोय. हे 3च गोष्टी होत्या. ते लक्षात घ्या. ह्याच्याविषयी दुसरा आजार लोकांना सहसा होत नाही. या 3 आजारांवर आपण चांगलं मार्गदर्शन करतोय आणि आपल्याकडे खूप चांगले न्यूट्रिशन आहेत, अतिशय उत्तम दर्जाचे. लोकांना खूप फरक पडला आहे, पण समजून घ्यायला आपल्याला वेळ नाही. आपल्याला नकोच वाटतंय, आपल्याला पुढचं येडं दिसतंय. आम्हाला कायची गरज आहे, आम्ही शेतकरी आणि आम्हाला काय गरज आहे. अरे शेतकऱ्याला तर लय गरज आहे. रात्रीचं भिजवाय जाते ती आणि पॅरालिसिस दुसऱ्या दिवशी. मला एक आमचे मित्र म्हणले, आमचे वडील 2-3 दिवस भिजवाय होते आणि दुसऱ्या दिवशी पॅरालिसिससाठी त्यांना ॲडमिट केलं. थोडक्यात वाचत गाराटलं रातसार, रक्तपुरवठा झाला नाही आणि त्यानंतर तुम्हाला पॅरालिसिस होतो. येतो पॅरालिसिस काय येतो त्याच्यावर पण आपण सेपरेट विषय घेऊ. पक्षाघात तो काय होतो, कशामुळे होतो, स्ट्रोक, त्याच्यावर पण आपण पुढचा विषय घेऊ. आज फक्त आपण हार्टवर बोलणार आहे. लक्षात घ्या. थंडीमुळं रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, उष्णता टिकवण्यासाठी आकुंचन पावतात, त्यामुळे रक्तदाब वाढतो, रक्त घट्ट होतं. आपण थंडीत पाणीच पित नाही. गारटाची एवढा त्या पाण्याचा काय विषय, त्या हांड्याला हात लावला तरी गार लागते. मग ते गरम कधी करायचं, कधी प्यायचं. गरम पिलं तर कशाला त्रास होतो, मग दवाखाना प्यायलाच नको. होतं असं, तुम्हाला जर लघवी पिवळी होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये रक्ताचं पाण्याचं प्रमाण खूप कमी. लघवी पिवळी, लघवीच्या रंगावर तुम्ही तुमच्या शरीराची पाण्याची पातळी ठेवू शकता. फ्रेशमध्ये सफेद लघवी झाली पाहिजे. लक्षात घ्या. लहान मुलगा असेल, वयस्कर असेल, तरुण असेल, कुणी पण, महिला पुरुष, तुम्ही लक्षात घ्या. आरोग्यविषयक हा महत्त्वाचा एक साधा प्राथमिक अंदाज आहे. आपली लघवी चांगल्या पद्धतीची फ्रेश पद्धतीने झाली पाहिजे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तर तुमच्या शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य आहे. पुढं आता आपण असं पाहणार आहे, रक्त घट्ट होतं, पाणी कमी पितात त्यामुळे रक्त घट होतं, थंडीमुळे रक्त घट होतं. तुम्हाला माहिती आहे पाण्याचा बर्फ होतो, तर रक्ताला गार हवा लागलं, गारपणा लागला, ते घट्टच होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण शरीर उबदार ठेवलं पाहिजे. पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये मेंटेन केलं पाहिजे. बरं, आता धोका कोणाला जास्त आहे, ज्यांना BP ऑलरेडी आहे, ऑलरेडी BP, तर त्यांना काय आपण उचलून कुठं उष्णतेत नेऊ शकत नाही. आपला जो भारत देश ऑलरेडी उष्ण कटिबंधात आहे, पण थंडीच आता इतकी आहे की पर्यायच नाही. तर ज्यांना BP आहे, ब्लड प्रेशर, त्यांचा रक्तचाप ऑलरेडी जास्त आहे, वजन जास्त आहे आणि ऑलरेडी BPच्या ज्या गोळ्या खातात, तर ह्यांना थंडीमध्ये हृदयविकाराचा धोका खूप असतो. अजून कोणाला असतो, डायबिटीज ज्यांना आहे. लक्षात घ्या. हे सगळे माऊस भाऊच आहेत, हे सगळे एकत्रच येतात. डायबिटीज अगोदर येणार, BP मग होणार, मग त्यांचा मोठा भाव हृदयविकार येणार. लक्षात घ्या. हे 3 माऊस भाऊ आहेत. चुलत भाऊ म्हणा, सख्खे भाऊ म्हणा, हे एकटे कधी येत नाही. मला एक असा माणूस दाखवा की मला फक्त BPच आहे आणि मला डायबिटीजच नाही, होऊच शकत नाही. BP शुगर हे म्हणतात ना, भाजप सेना, सेना भाजप होतं ना, असं एकत्रच होतं ना सगळं. तर हे दोन्ही एकत्र येतात. त्या पद्धतीनं कोलेस्ट्रॉल, आता पुढचा विषय जे घेतला, कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल काय असतं, कोलेस्ट्रॉल आपण प्राणीजन्य कुठलाही पदार्थ खाल्ला, प्राणीजन्य, मग ते मांस, अंडी, मछली, गाईचं दूध, ह्यातनं सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढतं. आता यातले बरेचसे लोकांचे असे गैरसमज आहेत की कोलेस्ट्रॉल कंटिन्यू बाहेरूनच वाढतं. अजिबात नाही. आपल्या शरीराला सुद्धा काही कोलेस्ट्रॉल लागतं रक्तवाहिन्यांसाठी. रक्तवाहिन्या म्हणजे आपल्या कोलेस्ट्रॉल काय करतं, रक्तवाहिन्यांमधल्या ज्या भिंती त्या बनवतं व्यवस्थित. म्हणजे जसं की आपण घर बांधलं आणि सिमेंटनी त्याला प्लॅस्टर केलं, तर ते सिमेंटचं प्लॅस्टर, दॅट इज कोलेस्ट्रॉल. म्हणजे मापात पाहिजे. नाही तर ते भिंत अशी की हिकडचे भिंत आणि हिकडचे भिंत सिमेंट असं टाकले की ते सगळे एकच झाले, असं नाही झालं पाहिजे. कोलेस्ट्रॉल म्हणजे तुम्ही जे विटाच्या बांधकामाला प्लॅस्टर करता त्या पद्धतीचं कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तवाहिन्यांना मजबूती देतं, पण ते योग्य प्रमाणात. कुठलीही गोष्ट प्रमाणात असेल, हसी मजाक, चेष्टा मस्करी, खाणं पिणं काय का असा ना, प्रमाणात. अति झालं त्रास होणार, या निसर्गाचा नियम आहे. कोलेस्ट्रॉल मापात पाहिजे. त्यातलं 70 ते 80% कोलेस्ट्रॉल आपलं यकृत स्वतः बनवतं. लक्षात घ्या. यकृत, लिव्हर स्वतः बनवतं. फक्त 20-30% आपल्याला बाहेरून अन्नाद्वारे मिळतं. तर त्या कोलेस्ट्रॉलमध्ये LDL आणि SDL असे 2 प्रकार आहेत. LDL लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, LDL हे वाईट कोलेस्ट्रॉल आहे. तर हे आपल्या शरीरात नाही वाढलं पाहिजे. LDL हे वाईट आहे आणि त्याच्याच विरोधात SDL आहे, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, हे चांगले आहे. तर LDL जे आहे हे 200पेक्षा कमी पाहिजे वाईट, आणि SDL जे आहे हे 60पेक्षा जास्त पाहिजे. तर तुम्ही सेफ, हृदयाचं तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. तर हे कसं मोजायचं, तर त्याची एक टेस्ट असते, ते तुम्ही केली पाहिजे. त्या पद्धतीनं तुमच्या पद्धतीनं तुम्ही ती SDL आणि LDLची
टेस्ट केली पाहिजे. जर टेस्टमध्ये तुमचं 240पेक्षा LDL जास्त आलं तर 100% हृदयविकाराचा धोका तुम्हाला जास्त आहे. तुम्ही रेड झोनमध्ये आहात, लक्षात घ्या. बरं, आता हे सगळं झालं हृदयविकारावर, पण ह्याच्यापासून वाचायचं कसं? तर हे तर नाही आपण सांगत, आता हे बंद केलं आहे आपण सांगणं इथं. आता फक्त आपण समस्या बोलतोय तुम्हाला. आणि बरं, हा ही जी लक्षणं, हे लक्षणं तुम्हाला सांगतो, हृदयविकाराची लक्षणं. हृदयविकार डायरेक्ट येत नाही. सगळ्यात अगोदर तुम्हाला अनामिक भीती, छातीत जळजळ, तुम्हाला मळमळ होणार, तुम्हाला श्वास घ्यायला अडचण येणार, तुम्हाला चक्कर येते का, तुमची